मित्रांनो आता आपण आलोय डायमंडच्या राजाजवळ आणि इथं नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर चॅनल. तर आता वाजलेत 3, बघू शकता 3 वाजलेत आणि अजून मी आंघोळ नाही केली. अजून पावसाचे आम्हाला बरं नाही आहे, मलाच बरं नाही आहे म्हणून अजून ताप तर उतरला नाही आणि बाहेर पण पाऊस चालू आहे. आणि आत्ता जाऊन मी ब्लॉग चालू केला आहे, म्हणजे आत्ता उठलो म्हणून आत्ता ब्लॉग चालू केला आहे. श्लोक आला आमचा. येडा आतमध्ये ठेवा. तर आजपासून आमच्या गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू होणार आहे. तर तुम्ही पण बघा डेकोरेशन कसं करतो. हां, तुम्ही पण बघा आम्ही डेकोरेशन कसं करतो. आणि थोड्या वेळी जाऊन टेबल आणायचे, टेबल वगैरे घेऊन यायचं आहे आणि मग डेकोरेशन चालू होणार. म्हणजे आधीवरनं सामान काढावं लागेल, सगळं सामान माळ्यावर ठेवलेलं आहे आणि मग डेकोरेशन चालू करायचं आहे. आणि वेदची सायकल आहे ते पण तिकडे ठेवायचे. घर म्हणजे खाली करायचं, सोफा वगैरे सगळं बाहेर काढून ठेवावं लागतो. मशीन सोबत हे बघ. 8 up 9 up 10 up 11 up 12 up कान चुकला तर परत सुरू 13 up 14 up 15 up 16 up 17 up 18 up 19. हे कान सुटला प्लीज आता एक बोलले की दोघांनी एक साथ जंप करायचं बघा. पुढे जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मला पण इथं 1 2 ओव्हर ऍक्टिंग येते. हे बघ आजू बघ, भेद बघ. हां आता मोठा खाली जा. तसं हां काजू कसं आपण लगेच मोठा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप 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 डाऊन. बस किलोनी 2 कमी केला, शोकी 2 कमी केला. तिथं जागी 1 2 3 4 5 10 कसं आहे 11 असं तरी व्यायाम करतो. आता असं ठीक आहे. असं पंजावर कसं ठीक आहे. हात कमरेवर ठेवायचा आणि एक बोलले की 1 परत 2 3 4 एक पाय पुढे एक पाय मागे. चला तू साईड कर काजू कर. हां 2 सरळ पाय ठेवायचा. हां फक्त पाय. हां 2 हां 3 4 5 6 7 8 9 10 11 काय 12 13 14 15 अजून फिरतोय दिसता. 18 19 आता श्लोक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 एक पाय पुढे आणायचा पायाला हातापाशी. हां 1 हां पण बाहेर 1 कसं घे डाऊन अप 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 डाऊन कान सुटायचं डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. आता तुम्ही टाटा तिकडे तिकडे बसा. हां तिकडे बसा. तिकडे असं नाही बाहेर बसा. बाहेर 2 3 4 5 8 9 10 11 12 13 14 1 2 बरोबर काजला लागला जीवाला लागली आहे. तेव्हा मर गया
तर मित्रांनो दिवसभर घरातच होतो, कुठेच गेलो नाही. आता थोडं बरं वाटतंय, पण हातपाय असे गळालेलेच आहेत. तर आता आम्ही चाललो आहे गणपती बघायला. मी बंटी दादा आणि मयूर दादा. आणि येता येतं तसे टेबल वगैरे पण आणायचे आहेत. आय थिंक सो आमच्या इथला पण एखादा गणपती आला आहे, कारण की इथं पण जवळ फटाके वगैरे फुटायला लागले. हां, आमच्या इथंच आलं आहे आता. तर आता चला गणपती बघायला. काल पण दिवसभर घरीच होतो, आज पण दिवसभर घरी झोपूनच होतो, कुठंच गेलो नाही, काय नाही. तर गाईज हे बघा, आमचा निलेश पण ड्युटीवरनं आला आहे. भाद्रानी एवढे सगळे गणपती हे करून ठेवलेत, एक पण सजवलं नाही. आता तोंडावर आलेत गणपती आणि आता सजवतोय. कशी होती ट्रेनिंग? चांगली होती. मात्र झालं रे बिचारा. काय करू, लय रगडा घेतला ना. लय सकाळी 5:30 वाजता उठायचो, दाढी बिडी करून टकाटक मध्ये. मग आता परत जाणार आहे का नाही? आता नाही, मग बघू आता कधी झालं सगळं. काय भावा आहे कसा? हो ते पाया पडू दे, नको पाय हो या पाया पडू दे टाकल्या. किती खर्च आला? 5,000. वायरिंगचा सगळं लावून वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेने प्रदान करण्यात आहे ते सांगतो. मित्रांनो आता आपण आलोय डायमंडच्या राजाजवळ आणि इथं अशी दिंडी काढल्यासारखं केलंय. 2 घोडे इथं रिंगण होणार आहे आणि तिथं वारकरी समाज पण आलाय. साखरमानी म्हणजे काय रे? मानी म्हणजे आपण गावाला मला पण घे, मला पण घे. भावांनो हे कोकणमध्ये जाणारे बस. हागाला बसला यो. पहिल्यांदा या बस स्टँडवर एवढी गर्दी आहे का? फक्त हा कोकणची माणसं आता एवढी बसतो. कोणाला माहित पण नाही. कोकणची माणसं साधी भोळी. समोर काय यायला उडवतील. बघू आवडते कोण बघ ना जाऊ. गणपती का सामान लाने. मराठीत बोले, मराठीत बघितले. म्हणजे आता आम्ही चाललो गणपतीचं सामान आणायला. आमच्या पहिल्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे आम्ही पहिले इथं राहायचो, पहिल्या माळावर कुंडलिक दर्शन. हा ये वर ये. हे गाईज आता तुम्ही बघू शकता टेन्शन उत्तर झालं. बघा टाळा पण कजून गेलाय. कजून नाही, कुजून असतं ते. तेच पण आमची पार्टी अजून चांगली राहिली. हे बघू शकता, हा आमचा हॉल आहे. गपरे भिंग्या. हा आमचा हॉल होता.
हा बेडरूम, हा आमचा कॅरम, तुम्हाला हा रूम पाहिजे असेल तर ह्याला संपर्क करा. हे टेबल गणपतीचे आणि हा किचन. घराची पूर्ण भारी कंडिशन आहे. आतमध्ये ओम्या चांगलंय काय फुगलाय वाटतं. फुगला नाही, पावडर लावली तर होऊन जाईल दादा. घ्यायचं का? काय करणार आता? रात्री काय पडला तर हे मला नाही उचलला जाणार. ओम्या उचलला. ओम्याला कशाला आणलंय मी? नाही जाता माझ्या थोडी मशक कर, त्याला उचलेल तो. मग बॉडी बघितली तिची, जिमला जातो तो. गाईज आम्ही इथून गणपतीचे टेबल नेले आहेत. आता आम्ही चाललोय घरी. बघा आमचा बाहुबली. अरे बाहुबली बाहुबली. होतं गाडीवर? हा? गाईज नशीब हा पडला ना लय बेकार लागेल. इथं दादा गाडी चालवतोय आणि हा पडला तर गेला. हे बघा कुठे बसलाय तुम्ही बघू शकता. ह्याची हवा टाईट आणि रस्ता पण बघू शकता. वरती मोठा स्लोप आणि खड्डेत. चुकून गाडी उचलली आणि हो मागे. गाईज ह्याला बोला बोल. टेबल आहे ना घेऊन चाललोय. लय मेहनत कामे पडले बिल्ले तर गेले नसतील. चला हे झालं. तुम्ही बघू शकता आता ह्याची मजा. रिस्कीने जायला लागलं. हे बघा गाईज गाडी अडकली आहे. गाईज गाडी अडकली. दादा गाईज दादाने गाडी अडकवली. हे बघा असे खड्डेत तर कसं होईल. आम्हाला सरकारला विनंती आहे खड्डे आमचे नीट बनवून द्यावेत. गाडी चढली बिल्डिंगची. ही आमची मधली गल्ली आहे. इथून पण येऊ शकतो पण इथं गाडी नाही येणार म्हणून दादाने असं वरतून आणली. आता इथं पण एक स्लोप आहे. आता इथून गाडी येईल आरामात येईल. बघा तुम्ही बघू शकता. थांबा 2 मिनिटं. गेले आहे. प्लॅन सक्सेसफुल. मित्रांनो फायनली आपण टेबल घेऊन आलेलो आहे घरी आणि टेबल आज ठेवणार. उद्या सगळं सामान बाहेर काढणार आणि उद्यापासून घरी आपली तयारी चालू होणार गणपतीची. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.